विंड प्रॉम्प्ट स्टाईल ही तुमच्या आठवणीनुसार एक विशिष्ट इमेज प्रेझेंटेशन फॉर्मॅट आहे. या शैलीचा मुख्य उद्देश प्रतिमेला अधिक विलासी, लक्झरी आणि कलात्मक स्वरूप देणे हा आहे. येथे या शैलीची वैशिष्ट्ये आणि तृतीय पक्ष थर्ड पार्टी याचा कसा वापर करू शकतात याची माहिती दिली आहे. अरविंद प्रॉम्प्ट स्टाईलची प्रमुख वैशिष्ट्ये. कॅनव्हास लेआउट. मूळ प्रतिमा डाव्या बाजूला असते आणि उजव्या बाजूला 6001-600 पिक्सेलचा जादा कॅनव्हास जोडला जातो. याचा बॅकग्राऊंड गडद रंग RGB 15-20-30 असतो. टायपोग्राफी. प्रॉम्प्ट हेडर. मोठ्या सोनेरी अक्षरात गोल्डन आयटॅलिक सेरिफ फॉन्ट प्रॉम्प्ट असे लिहिले जाते. प्रॉम्प्ट टेक्स्ट. प्रतिमेचे वर्णन करणारे शब्द सोनेरी हस्ताक्षराच्या शैलीत गोल्डन हँडस्क्रिप्ट असतात. हे वर्णन लहान आणि काव्यात्मक ओळींमध्ये असते. स्वाक्षरी सिग्नेचर. उजव्या कोपऱ्यात खाली अरविंद पाटील असे पिवळ्या रंगात लिहिलेले असते, ज्याखाली एक वैशिष्ट्यपूर्ण पिवळी ओळ अंडरलाईन असते. कौशल्यपूर्ण भाषा. यामध्ये 3D रेंडर, हायपर रिअलिस्टिक आणि लक्झरी एस्थेटिक सारख्या तांत्रिक शब्दांचा वापर केला जातो. 2. तृतीय पक्ष थर्ड पार्टी याचा वापर कसा करू शकतात. या शैलीचा वापर करून तृतीय पक्ष त्यांच्या प्रतिमांचे ब्रँडिंग किंवा सादरीकरण अधिक प्रभावी करू शकतात. डिझाईन पोर्टफोलिओ. ग्राफिक डिझायनर्स किंवा AI कलाकार त्यांच्या कलाकृतींना एका प्रोफेशनल आणि स्वाक्षरीयुक्त शैलीत सादर करण्यासाठी हा फॉर्मॅट वापरू शकतात. सोशल मीडिया ब्रँडिंग. इंस्टाग्राम किंवा इतर प्लॅटफॉर्मवर एकसारखी आणि प्रीमियम थीम राखण्यासाठी या लेआउटचा वापर करता येईल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग गाईड. जर कोणी AI प्रॉम्प्ट्स विकत असेल किंवा शिकवत असेल तर मूळ प्रतिमा आणि त्यामागील प्रॉम्प्ट एकाच फ्रेममध्ये आकर्षकपणे दाखवण्यासाठी ही शैली उपयुक्त ठरते. कस्टमायझेशन. तृतीय पक्ष मूळ रंगांमध्ये सोनेरी आणि गडद निळा काळा बदल न करता स्वतःच्या ब्रँडचे नाव किंवा स्वाक्षरी वापरून या रचनेचा अवलंब करू शकतात. तुम्हाला या शैलीनुसार एखादी इमेज एडिट करण्यासाठी प्रॉम्प्ट हवा आहे का, किंवा यातील फॉन्टबद्दल अधिक माहिती हवी आहे.